ते काय विसरलो ना हो अच्छा मन हो गाडी पिढीला घोडा लागणार आहे तिथे लागणार. अरे तो 35 किलोमीटर आहे पण तो बोलते परत मग. बघता बघता खूप बस निघून गेल्या पण आमची बस काय आली नाही. त्याच्यात सीता गेली, गीता गेली, यमुना गेली, गंगा गेली, सरस्वती गेली, पण आमची बस काय आली नाही. आणि जेव्हा आमची बस आली आमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. फायनली आमची बस आली. आणि आमच्या चेहऱ्यावरची खुशी बघा. किती वर्षांनी आली बस. हा 9:30ची गाडी आली आहे 10:30ला. फायनली निघाले निघाल जागेवरून. चेहऱ्यावरचा आनंद बघा. औदुंबर चला गणपती बाप्पा मोरया. ड्रायव्हरनी गाडी पळवली आणि मला वाटलं माणगाव आलं पण आलं होतं पेन. पेनच्याच रोडला जय अंबे हॉटेलजवळ नाश्ता करायला थांबलो. नाश्ता करून झोपलो. महाड आलं, माणगाव आलं, चिपळूण आलं. सकाळ झाली आणि आता आम्ही संगमेश्वर सोडलाय. रात्रभर झोपलो आहे. फायदा झोपलाय फायदाच्या मित्राबरोबर. सकाळी जाग आली तर बघितलं संगमेश्वरच्या पुढे आहोत. पण कोकणाच्या रस्त्यांची अवस्था बघून खूप वाईट वाटलं. त्याच्या पोराला लाव ना. ठीक आहे चालेल थांब बघतो ना. रत्नागिरी बस स्टॉपला पोचलोय. अरे काय आमच्या गाड्या येतात आता इथे. गाडी येते. गाड्या घेऊन डायरेक्ट. आणि आता बसची वाट बघतोय. इथून जाणार रत्नागिरी रेल्वे स्टेशनला. इकडनं गाडी घेऊन रत्नागिरी टू गणपतीपुळे लालपरीचा प्रवास करताना खूप मजा आली. आता रत्नागिरीवरून इकडे चाललोय. आरे वारे मार्ग गणपतीपुळे चाललोय. इकडे जाऊन रूम बघणार, गाडी बघणार आणि मग फिरणार. आता तुम्हाला आरे वारे दाखवतो. मारवण पाय जाय परवडतं. आम्ही दाबवलेली आमची गाडी. तर आता आम्ही गणपतीपुळेला पोचलोय. रूम वगैरे घेतलाय, आंघोळ वगैरे केली आणि आता प्लॅन असा आहे इथनं गणपतीपुळे आपल्या मंदिरात जायचं आहे आणि 12ची आरती आहे. त्यानंतर नैवेद्य जेवायचं आहे तिथे थोडंफार. त्यानंतर बाहेर फिरायचं. मग आरे वारे बघू. आता जवळपासचे स्पॉट वगैरे करूया, तुम्हाला दाखवतो. तर आता निघतोय मंदिराकडे जायला. ऊन वगैरे खूप आहे. चष्मा घेतलाय, टोप्या घेतल्या. अरे मी दिले टोप्या कुठे आहेत? आम्हाला मर्सिडीज ब्रँडनी टोप्या पाठवल्यात आणि आम्हाला ॲडव्हेंचर. तुम्हाला कुठला ब्रँड आहे? सौदी अरेबिया ब्रँडेड टोप्या सगळ्या. आता चाललोय 2 मिनिटावर मंदिर आहे इथून. तर आज
3 वर्षानंतर पुन्हा एकदा आपण आलोय गणपतीपुळेला बाप्पाचं दर्शन घ्यायला. आणि आपली ट्रिपची सुरुवात पहिली बाप्पाच्या दर्शनाने. न काय खाता न काय पिता फक्त सकाळी एल्पेनलिबे खाल्लंय, चॉकलेट डिपॉझिट केले आणि पैसे डिपॉझिट केले. तर जातो आतमध्ये. अलाउड नसेल कॅमेरा वगैरे. आज नॉनव्हेज नाही. आज नॉनव्हेज नाही, भावाचा उपवास आहे. आम्ही खाणार आहे शनिवार. आम्ही खाणार. ठीक आहे चला. आता आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, इथेच बंद करतो आणि मग तुम्हाला बीचचं दर्शन देतो. तुम्हाला तिकडे जाऊन मग आपला कबूतर उडवतो. एक मोठा कबूतर आहे इकडे, त्याला आपण टप देऊया. आता तुम्हाला नितीन एक फाईल अपलोड करायची. आता आम्ही नैवेद्याच्या लाईनमध्ये थांबलोय. थोडंसं नैवेद्य खाणार. बघू आता काय, भरपूर मोठी लाईन आहे पण थांबतो. आता काय एवढ्या लांब आलो आहे आणि प्रसाद न खाता जाणं बरोबर नाही वाटत. चला तुम्हाला दाखवतो नैवेद्य काय पुढे. बाप्पाच्या मंदिरात भेटणारा नैवेद्य दुपारी 12 नंतर आरती झाल्यावरच भेटतो. आता मंदिरातून बाहेर आलोय, जेवलोय वगैरे आणि आता आरे वारे दिवा पॅलेसच्या दिशेने निघतोय. बसनी ट्रॅव्हल करणार आहे, थोडे पैसे वाचवतोय. उद्या गाड्या घेऊ आपण, उद्या गाड्यांवर फिरू. कारण का इकडे गोव्यासारखं नाही आहे, आधीच बुकिंग करायला लागतात गाड्या, नाही तर भेटत नाही. आणि गोव्याला स्वस्त मिळतात, इकडे स्वस्त नाही मिळत. बघू आता कुठली बस पकडून तिकडे जाऊ. 2 आणि निघालोय अरे वारेला. लालपरीचा प्रवास कधी एवढ्या गावाला पण केलेला होता, थोडं इथे करतोय. कधी केलेला का कॉलेजनंतर एवढा प्रवास लालपरीचा? 2 वाजता घरी. बघूया आता डायरेक्ट प्रवास वारेला उतरून डायरेक्ट आपला कबूतर उडूया आता डायरेक्ट. आता कुठल्या तरी बीचवर आलो आम्ही, त्याचं नाव नाही माहिती. गणपतीपुळे बीच पाठी गेला, पण हा काहीतरी वेगळा बीच आहे. लाईट काय येत नाही चेहऱ्यावर. आता आम्ही आतमध्ये जातो, थोडं शूट करतो, बसतो. आणि थोडं 4 वाजले, थोडासा ऊन कमी झाला का आपला कबूतर उडवतो. पहिले स्प्राईट पिऊन जेवण पसवतो. तुला जेवण झालं. ठीक आहे थांबतो. आणि मी ना आपला सौरभ दादा आहे ना, त्याची एक रील बघितलेली. समोर तो घाट दिसतोय का नाही का तर मला माहिती नाही, पण तिथून असा रस्ता आहे मस्तपैकी. आणि दादानी ना असं लालपरीला फॉलो केलं आहे, म्हणजे ड्रोननी. अशी लालपरी इकडनं अशी चालले आणि त्यांनी मस्त असा सी शॉट मारला आहे. पूर्ण तिथपर्यंत त्या लालपरीला ट्रॅक केलं त्यांनी. तर मी पण तो असा घ्यायचा ट्राय करेन. एकदम शांत बीच आहे, कोणच नाही आहे इथे, कोणच म्हणजे कोणच. इकडे थोडीफार गर्दी आहे, एक फॅमिली आहे आणि पूर्ण बीचवर कोण नाही आहे.
आता एकदम मस्त लाईट वगैरे येते इकडे. कल रात आया मेरे घर एक चोर आके बोला दे दे मुझे जो भी तेरा है. मैंने बोला मेरा नाम भी ले जा, मेरा काम भी ले जा, मेरा राम भी ले जा, मेरा श्याम भी ले जा. मेरा नाम भी ले जा, मेरा काम भी ले जा, मेरा राम भी ले जा, मेरा श्याम भी ले जा. कल रात आया मेरे घर एक चोर आके बोला दे दे मुझे जो भी तेरा है. मैंने बोला मेरी जीत भी ले जा, मेरी हार भी ले जा, मेरा डर. आता परत चाललोय आम्ही आमच्या रूमवर. श्री क्षेत्र गणपतीपुळे इथे फुल मजा केली. उडे उडे काढला. उडे उडे नाही काढलं. झोपून पण उडे उडे उद्या. हे उडे उडे उद्या तुमचे व्हिडिओ टाकू शकतो रे. उडे तुमचे व्हिडिओ टाकू शकतो मी. अच्छा 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 अच्छा. नाही आम्ही पाण्यात नाही गेलो. One hour later. आम्ही घरी आलो, फ्रेश वगैरे झालो. हॉटेलचं नाव काय? पौर्णिमा हॉटेलमध्ये जेवायला आलोय. आता भाऊ तर व्हेज आहे आणि आम्ही दोघं नॉनव्हेज आहे. शनिवार वेज. कोकणात येऊन कोण रे बाबा. उद्या सगळं नॉनव्हेज आलं. उद्या शिमला मिरची, पार्टी. उद्या शिमला मिरची, भोपळा, बैगन, चना, व्हेज हंडी असंच सगळं. उद्या नॉनव्हेज नाही, उद्या व्हेज. बघू आता जेवू आणि परत सगळं उद्या जेवू आता आणि परत बीचवर जाऊ. आता थोडं मजा करू, झोपू. उद्या कशेला जायचं, कशेला रील वगैरे बनवून आज पण बऱ्याच रील बनवल्यात. आता पोरं टाकतील रात्री जाते ठाण्याला गेल्यावरच टाकतील. मस्त जेवलं वगैरे चाललं राऊंड मारायला. कुठं चाललं? बीचवर चाललं. आता आम्ही मंदिराच्या इथे राऊंड मारायला. बीचवर बघू आता जाऊन देतात त्या. आमचं देतील जाऊन दिल्यावर बीचवर पण राऊंड मारतात मस्त. नंतर घरी जाऊन झोपणार आणि उद्या आपल्याला सकाळी लवकर निघायचं. कुठे पुढे आहे ना गाडी? पुढे गाडीचं. तर आता गाडीचा जुगाड करायचा आहे. तो झाला की उद्या कशाली उडे उडे